आजच्या पुढारीच्या 86व्या वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील आदरणीय राणेसाहेब, त्या ठाण्याचे आमदार आदरणीय संजयजी केळकर साहेब, उपस्थित मस्के साहेब ठाण्याचे महापौर आणि आमच्या पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाशजी निकम, संपादक साहेब भोयटे सर, तसेच उपस्थित सर्व बंधू भगिनींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आज 86वा वर्धापन दिनी पुढारी हे वृत्तपत्र दररोजच वाचत असतो का, ते ज्या खऱ्या बातम्या आहेत समाजामध्ये त्या बातम्या सातत्याने देत असतात। वृत्तपत्रामध्ये अनेक आर्टिकल असतात की जे उद्या युवकांना प्रेरित करणारे असतात, महिलांना प्रेरित करणारे असतात। जे जे नवीन नवीन घडतं ते प्रत्येक गोष्टीची बातमी, खरीखुरी बातमी देण्याचं काम पुढारी करते। आता चॅनलही आमच्या भोयटे सरांकडे संपादक असल्याने सुरू झालेले, तेही आम्ही रोज न्यूज बघत असतो। अशाच बातम्या त्यांनी समाज हिताच्या दृष्टीने जशा राणेसाहेबांनी सांगितल्या, तर बातम्या देताना सकारात्मक बातम्या आल्या तर आपला देश पुढे जाईल, आपलं राज्य पुढे जाईल, त्या दृष्टीने बातम्या द्याव्यात। आणि त्याचबरोबर भोयटे सरांना आणि संपादक साहेबांना विनंती करतो, आमची छोटीशी एक संस्था आहे जी इथनं विक्रमगड या गावामध्ये संस्था आहे का ज्या संस्थेच्या कुठेही देणग्या न घेता 8 सीबीएसई स्कूल आहेत, जव्हार, मोखाडा, शहापूर, भिवंडी। एक स्वतंत्र रुग्णालय आहे का जे पालघरमध्ये सिव्हिल रुग्णालय नाहीये, परंतु एक रुग्णालय की 130 खाटाचे रुग्णालय आहे। केळकर साहेब ठाण्यातले रुग्णही आम्ही नेऊन धडपडीला शस्त्रक्रिया करतोय। अंध व मतिमंद स्कूल आहे। महाराष्ट्रातल्या सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी, अगदी सिंधुदुर्गातल्याही मुली सर जेई नीटचे क्लास आपल्याकडे धडपडीला घेतात। आपण पालघर दौऱ्याच्या वेळेस भेट देणारच आहात, तर आपणही वृत्तपत्रामध्ये आणि आपल्या न्यूज चॅनलला ते दाखवावं की जेणेकरून अशा प्रकारच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक संस्थेने काम केलं तर आपल्या देशाला विकास होण्यासाठी मदत होईल, एवढं त्या प्रसंगी बोलतो। आपल्या संस्थेमध्ये ज्याला आई वडील नसलेला मुलगाही UPSC झालेला आहे, अनेक मुली तर अगदी गरीब घरच्या मुली IITला गेलेत। 9वी पासून आम्ही जेई नीट सुरू केलेले, पुढचं आमचं टार्गेट आहे का गव्हर्नमेंटच्या सर्व मेडिकल कॉलेजमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी जिजाऊमधनं गेले पाहिजेत, IITला गेले पाहिजेत। अशा प्रकारची संस्थेचं काम आहे। गेल्या एका वर्षामध्ये राणेसाहेब कमीत कमी 750च्या वरती पोलीस आपल्या जिजाऊ संस्थेनं लागले। संपूर्ण कोकणभर 30 अकॅडमी आहेत। आपल्या कणकवलीलाही नितेश राणे साहेबांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं होतं। सावंतवाडीला लायब्ररी आहे, खंडाळ्याला लायब्ररी, रत्नागिरीला लायब्ररी आहे, संगमेश्वरला पोलीस अकॅडमी आहे, रायगडमध्येही लायब्ररी आहेत आणि ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या विविध भागामध्ये काम सुरू आहे। ठाणे शहरामध्ये 10 ठिकाणी आपल्या क्लासेस जातात। गरिबांच्या मुलांना 1ली पासून 10वी पर्यंत शिक्षण देण्याचं काम केलं जातं। महापालिका क्षेत्रामध्ये ठाण्याच्या किमान महिन्याला 12 मेडिकल कॅम्प घेऊन प्रत्येक रुग्ण हा आपल्या घरातील रुग्ण आहे, त्या दृष्टीने त्याला बरा करण्याचं काम संस्था करते। त्यालाही आपण कधी वेळ मिळाला तर भेट द्यावी एवढी विनंती करून थांबतो। सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र।